अरे अजय 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 ए राजू स्टँड लिहू का आपला कृष्णा मैया की जय, बोलो गंगा मैया की जय, गणपती बाप्पा। श्री रामांची भव्य अशी मूर्ती
त्या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि महादेव खास त्या ठिकाणी कृष्णा नदीमध्ये सुंदर असा हा परिसर सजवण्यात आलेला आहे। पूजेसाठी शोभायात्रा आलेली आहे आणि आता आपण मंगल कलश पूजन करायचं आहे। चला त्या जोडीने खाली या। आपल्या सर्व भाविकांच्या वतीनं नागरिकांच्या वतीनं पटवर्धन गुरुजी आलेल्या सर्व आपल्या सर्व सांगलीकरांच्या वतीनं आज त्या ठिकाणी ओके ओके रामदास पाऊले जय देव जय देवी जय माय कृष्णे आलो तुझी उदरा निरसी मम तृष्णे जय देव गंगा माता की शिवलिंगे राहे सदा शिवशक्ति जगत कल्याणार्थ विनाभेते सर्व शास्त्रे वदते अनंत तो जयते आई। नमस्कार। आज आपण ही जी भव्य दिव्य रोषणाई बघतोय किंवा कृष्णेच्या काठावरती एवढा छान सोहळा जो बघतोय याचं एकच कारण आहे, ते म्हणजे कृष्णाईची ही यात्रा भरलेली आहे। आणि ती म्हणजे खरं तर असं आपण म्हणत होतो की आपल्या सांगलीला एकही यात्रा नाही किंवा कुठलाही असा कार्यक्रम होत नाही की आपले पाहुणेही या यात्रेला येतील, असा कार्यक्रम व्हायचा नाही। मात्र पूर्वीपासून चालत आलेली ही कृष्णामाईची यात्रा आता पुन्हा एकदा सुरू होते आणि हे औचित्य साधून आम्ही सर्वांनी एवढ्या छान असं ही यात्रा भरवलेली आहे। खरं तर आता यात्रा बघितली तर इतकं छान, अक्षरशः एवढं छान वाटतंय की सगळे सांगलीकर येत आहेत आणि सगळे सांगलीकर सगळ्यांना भेटत आहेत। त्याचबरोबर आपल्या सांगलीला असं एक देऊळ आहे ते म्हणजे आपल्या कृष्णामाईचं, आणि वाईनंतर हे देऊळ जे आहे कृष्णामाईचं आपल्या कृष्णेच्या काठावरती आहे आणि इथे रोज कृष्णामाईची पूजाही होती। मात्र काही सांगलीकरांना हे माहितीही नाही आहे आणि या निमित्तानं, या यात्रेच्या निमित्तानं या कृष्णामाईची पूजा
चर्चा, त्याचबरोबर कीर्तन, प्रवचन अशा काही गोष्टी या 6 दिवसांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे। तर मी सर्व सांगलीकरांना आव्हान करू इच्छिते की सर्वांनी इथे येऊन या प्रवचनाचा लाभ घ्यावा आणि ही यात्रा कायमचीच राहणार आहे। त्याचबरोबर असंही आव्हान करते, आपल्याला कोणाला जर अशी आरती वगैरे करायची असेल तर आपण इथं आपली नावंही नोंदवू शकता। आपली मंडळं जी आहेत, मग ती गणेश उत्सव मंडळ असू देत किंवा महिला मंडळ असू देत किंवा अनेक मंडळं जी आहेत ती आपली नावं नोंदवू शकतात आणि आरतीचा लाभही घेऊ शकतात। ही छान यात्रा आपण सर्व सांगलीकरांनी मिळून करूयात असं मी सर्वांना आव्हान करते आणि थांबते। नमस्कार। नमस्कार। सांगलीमधील गणपती पंचायत संस्थान, त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका, त्याचबरोबर कृष्णामाई समिती, महोत्सव समिती या सर्वांनी मिळून आज कृष्णामाई महोत्सव इतका सुंदर रीतीने पार पाडलाय आणि त्याची सुरुवात पार पाडलाय म्हणण्यापेक्षा त्याची सुरुवात इतक्या छान रीतीने झालेली आहे। आज गंगा आरती, त्याचबरोबर इथं कृष्णामाई घाटाला विद्युत रोषणाई केल्या, त्याचबरोबर कृष्णामाई मंदिरात जी आरती होत्या ती 365 दिवस होत राहते आणि होणार आहे इथून पुढे। इथं घाटावर कृष्णामाई महोत्सवासाठी जमलेल्या या सर्व महिलांनी इथं कृष्णामाईचा हळदी कुंकूचा कार्यक्रम केला, त्याचबरोबर कृष्णामाईला साडी नेसवली। ती साडी 850 मीटर इतकी लांब आणि इतकी सुंदर होती, तो प्रसंगच इतका सुंदर होता की आपण शब्दात व्यक्तही करू शकणार नाही। आज हा सांगलीचा घाट, कृष्णामाईचा घाट पहिल्यांदाच इतका लखलखीत आणि इतका सुंदर प्रकाशित दिसतोय, काय लाजवाबच दिसतोय, त्याच्याबद्दल काही शब्दच फुटत नाही आहेत। त्याचबरोबर आज सांगलीकरांनी दिलेला हा प्रतिसाद आणि सांगलीकरांनी दिलेली ही मिळालेली ही आपल्याला कृष्णामाईची देणगी, या गोष्टींनी हा घाट, हा महोत्सव इतका लखलखीत आणि प्रज्वलित झालाय। महिलांनी हळदी कुंकू, त्याचबरोबर दिवे प्रज्वलित केलेत, विद्युत रोषणाई केल्या, सगळा घाट ओटी भरण केले, सगळा घाट हा लखलखीत आणि प्रसन्न झालेला आहे। या कृष्णामाई उत्सवासाठी आम्ही सर्व कुटुंब, आम्ही सर्व परिवार एकत्रित आलोय, आम्हीही आलोय आणि तुम्हीही या कार्यक्रमाची शोभा वाढवा एवढंच सांगते। धन्यवाद। माझं नाव उपासना संदीप ताटे। आज इथे आल्यावर मला खूप छान वाटले, तर तुम्हीही या, मी पण येते। नमस्कार, मी एक सांगलीकर। नमस्कार, माझे नाव शिवेचा सुशांत गोणे। आज मी इथं आले आहे, मला इथं येऊन खूप आनंद वाटला। तुम्ही या, इथं बघा आणि इथं आनंद घ्या। तुम्ही आज इथं काय केलं? आम्ही आज इथं बोटीत बसलो, परत आरती केली, देवीला साडी नेसवली आणि नारळ ओटी भरली। नमस्कार। नमस्कार, मी सुरेखा दोपारे। मी आज कृष्णामाईच्या महोत्सवासाठी आलेले आहे। कृष्णामाईचा महोत्सव करत असताना आपल्या सांगलीचे आराध्य दैवत श्री गणपती, आपल्या सांगलीचे आराध्य दैवत श्री गणपती याच्यापासून आपली सुरुवात झालेली आहे। गणपतीच्या देवळापासून कृष्णामाईपर्यंत आपली पालखी आली, त्या पालखीचा महोत्सव इतका छान होता। ते येताना भव्य मिरवणूक निघली आणि इथे आल्यावर, कृष्णामाईच्या इथे आल्यावर खूप छान वाटलं। रोषणाई बघून, इथली तयारी बघून, इथे केलेली ही ओटी हे बघून आम्हाला खूप छान वाटलं। आपण सर्वांनी या कृष्णामाईच्या महोत्सवात यावे ही आपल्या सर्वांना नम्र विनंती।